बातमी महाकुंभ मेळ्याची। जगातील सर्वात मोठा महाकुंभ मेळा हा आजपासून पहिल्या शाही स्नानानं उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरू होतोय। पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर सुरू होणारा हा सोहळा 45 दिवस चालणाऱ्या 144 वर्षांनी सुरू होणाऱ्या महाकुंभसाठी हजारो साधू संत आणि जगभरातील लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले। पुढील 1.5 महिन्यात तब्बल 40 कोटी भाविक हे महाकुंभ मेळ्यात उपस्थिती लावतील असा अंदाज वर्तवला जातोय। हे दृश्य आपण पाहतोय, पहिलं गंगा स्नान गंगा पूजन हे केलं गेलं त्यावेळचे दृश्य। साधू संतांची मांदियाळी अर्थात कुंभमेळा म्हटलं त्यात पुन्हा महाकुंभ म्हटलं की साधू संत हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पोहोचत असतात। त्यांची मांदियाळी आपल्याला आता दिसू लागते। परदेशी भाविक सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्याची सुद्धा दृश्य आपण पाहतोय। तर चोख सुरक्षा व्यवस्था खरं तर सर्वच यंत्रणांकडून चोख व्यवस्था केली जाते। केवळ सुरक्षा व्यवस्थाच नव्हे तर रेल्वेची व्यवस्था सुद्धा चोख आहे। सोबतच सुरक्षा व्यवस्थेविषयी बोलायचं झालं तर उत्तर प्रदेश पोलीस आहेत, उत्तर प्रदेश ATS अर्थात अँटी टेररिझम स्क्वॉड आहे, उत्तर प्रदेशचं पॅक PSC आहे, सोबतच NSG ची सुद्धा या सगळ्यावर नजर असणार आहे। त्यांच्याकडून मॉक ड्रिल सुद्धा करण्यात आलं आहे। या महाकुंभाविषयी बोलण्यासाठी त्या संदर्भातली माहिती आपल्याला देण्यासाठी नाशिकमधल्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। महाराज, खरं तर हा सोहळा 144 वर्षांनी पार पडतोय। 40 कोटी भाविक हे उपस्थित राहणार आहेत। काय नेमकं धार्मिक आध्यात्मिक महत्व या सोहळ्याविषयी आहे? मी प्रयागहून बोलतो आहे। त्यामध्ये अत्यंत पुण्य पवित्र असा हा संपूर्ण महाकुंभ जो आहे हा आपण 144 वर्षानंतर या ठिकाणी तीर्थराज प्रयाग येथे संपन्न होतोय। त्यामध्ये एक अत्यंत सुंदर असा एक श्लोक आलेला आहे जो या संपूर्ण कुंभमेळ्याचं वर्णनात्मक, त्याचप्रमाणे जी गॅलेक्टिकल पोझिशन्स आहेत त्या पोझिशनचं वर्णन करून तो जो आरंभ होतो आहे तो आरंभ आज या ठिकाणी मकरेचा स्पर्श होतोय। तर तिथे त्यांनी असं म्हटलंय की मकरेच रोहिण्याव, म्हणजे रोहिणीचा पती जो चंद्र त्या ठिकाणी मकर राशीमध्ये येतो, मकरेच दिवानाथ हो, त्याचप्रमाणे मकर राशीच्याच याला सूर्य हा संक्रमित होतो, मकर संक्रांत ज्याला आपण म्हटलेला आहे। आणि वृषभ राशी स्थितीमध्ये बृहस्पती म्हणजे साक्षात गुरु ही जी गॅलेक्टिकल पोझिशन ज्या वेळेला एका लाईन मध्ये येते त्यावेळेला या ठिकाणी प्रयागराज येथे कुंभमेळा हा आरंभ होत असतो। आणि त्याची जी पोझिशन आहे ही जी ज्याला आपण एक कॉस्मिकल एनर्जी पार्ट ऑफ व्ह्यू, कॉस्मिकची जी एक रेंज असते, या रेंज मध्ये एवढी ताकद आहे की माझ्याकडे काल काही विद्यापीठाचे, नामवंत विद्यापीठाचे सगळे शास्त्रज्ञ या ठिकाणी आलेले आहेत। आपला जो कंपास आहे तो कंपास देखील उत्तर दिशा दाखवत नाही, तो गोल फिरतोय, त्याचा मॅग्नेटिक फोर्स इज इक्वल टू 0 होतोय। आणि अशी पोझिशन आम्ही गेल्या 3-4 दिवसापूर्वी या ठिकाणी आल्यानंतर जेव्हा चेक केली त्यावेळेला त्याचे 3 दिवस त्या पद्धतीची पोझिशन आढळली नाही, परंतु काल संध्याकाळीपासून त्याचे जे डायमीटर्स आहेत किंवा त्याचे जे चेकिंग्स आहेत ते चेंज व्हायला सुरुवात झाली। म्हणजे सूर्याच्या पार्श्वभूमीवरती ज्या काही घटना घडतात त्याचा सर्व इफेक्ट हा या ठिकाणी असलेल्या पाण्यावरती होत असतो। आपण पाहत असतात की चंद्र सूर्य चा जो प्रभाव आहे या त्रिवेणी संगमामध्ये असलेल्या गंगा यमुना या देखील तिन्ही या चंद्र सूर्य आणि बृहस्पतीचे पारदर्शक ज्याला म्हटलंय किंवा त्यांची जी ट्रान्सफॉर्म एनर्जी आहे ती एनर्जी त्या ठिकाणी उत्पन्न होते। आणि तोच अमृताचा अंश आहे। त्या अमृताच्या अंशामध्ये आमच्या ज्या 13 आखाड्यांचे जे सर्व संप्रदाय आहेत, जगातले सर्व संप्रदाय या 13 आखाड्यामध्ये आविर्भूत असतात, त्यांच्या इष्टदेवता प्रधान या सर्वात प्रथम स्नान करतात। म्हणजे आपण जे म्हणतो की सर्व देवता आज प्रयागराज कुंभच्या ठिकाणी स्नानाला उपस्थित असतात आणि 45 दिवस सर्व देवतांचं या ठिकाणी वास असतं। सर्व संत, साधू, महात्मे, तांत्रिक, मांत्रिक, नागा साधू, फक्कड साधू, सर्व क्रिया करणारे योगी हे एकाच वेळेला भारतातून या प्लॅनेटरी पोझिशनचा अनुभव घेण्याकरता या ठिकाणी उपस्थित असतात।
बर. आणि हा जो अनुभव आहे हा त्याला कल्पवास म्हटलंय, म्हणजे 45 दिवस इथे निवास करावा. तर तिथे प्रयागराजची जी देवता आहे ती भगवान महाविष्णू आहे. आणि विष्णू हे मोक्षदायक आहेत, लक्षात घ्या. बर. शिव हे भोलेनाथ आहेत, शिव सर्व प्रदान करतात, परंतु मोक्षाचे जे अधिकारी आहेत ते भगवान महाविष्णू आहेत. त्यामुळे विष्णू देवता या स्थानाची असल्यामुळे अतिविशेष म्हणून या ठिकाणी संतांची इच्छा असते की आम्हाला पुनर्जन्म पुनर्मरण या ठिकाणी येऊ नये, म्हणून या ठिकाणी कल्पवासाची एक योजना करून संपूर्ण पुण्य प्राप्त करून या 84 लक्ष योनीमधनं आपल्याला जो मनुष्य देह प्राप्त होतो त्या मनुष्य देहाची सार्थकता व्हावी, म्हणजे आम्हाला मोक्ष मिळावा, पुनरपी जननम पुनरपी मननम नको, अशा पद्धतीची एक भावना सर्व संतांमध्ये असते. तो या कल्पवासाचा विशेष म्हणून महत्वाचा एक विधी या ठिकाणी सांगितलेला आहे. बरं, धन्यवाद सुधीरदास महाराजजी, तुम्ही ही सगळी बातचीत केलीत आणि हा सगळा अनुभव तुम्ही स्वतः तिथे प्रयागमध्ये नेमकं काय अनुभवताय हे सगळं पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत आणि आमच्यापर्यंत पोहोचवलं, त्यासाठी खूप खूप आभार. आपण बातमी पाहतोय. खरं तर प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याला आता सुरुवात झालेली आहे. आजपासून सुरुवात झालेली आहे. 45 दिवस हा सोहळा हा प्रयागराजमध्ये चालणार आहे. 40 कोटी भाविक हे या सोहळ्याला उपस्थिती लावणार.